नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनेलवर। तर तुम्हाला सांगतो 2025 मध्ये तुम्हाला जर तुमची फेसबुक एखादी आयडी जर क्रिएट केली असेल आणि ती समजा तुम्हाला आता जर डिलीट करायची असेल तर कशा पद्धतीतून तुम्ही डिलीट करू शकता ते तुम्हाला सांगणार आहे। आजचा व्हिडिओ एकदम छोटा होणार आहे आणि सगळ्या जी काही आहेत बेसिक गोष्टी मी सगळ्या सांगणार आहे, सगळं डिटेल्स मध्ये एक्सप्लेन करून सुद्धा सांगणार आहे। कशा पद्धतीने डिलीट करायचे हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे। तुम्हाला परमनंटली डिलीट करायचे आहे का डीॲक्टिवेट करायचे म्हणजे काही दिवसांपुरती तुम्हाला डीॲक्टिवेट करायचे आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करून घ्या आणि शेजारची बेल आयकन ही ऑन करा म्हणजे इथून पुढे जे मी व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। सगळ्यात पहिले सांगतो बऱ्याचशा जणांना जी की आहे त्यांची फेसबुक आयडी आहे ती डिलीट करता येते नाही, तर तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने डिलीट करायची आहे। फक्त तुम्हाला आजचा व्हिडिओ संपूर्ण जर पाहिला तर तुम्हाला इझिली समजणार आहे की फेसबुक आयडी कशा पद्धतीतून डिलीट करायची आहे। कारण की पहिले कसं होतं जी की पहिला अपडेट होतं त्या अपडेटमध्ये जास्त करून अवघड होते, तर आता तुम्हाला 2025 मध्ये एकदम सोपी झालेली आहे जे की फेसबुक आयडी डिलीट करणे। डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्समध्ये जाणून घेऊ। सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो जे काही मी माहिती देणार ती प्रॉपर तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात पहिले समजून घ्यायचं आहे। कारण की एक जर तुम्ही चुकी केली तर तुमचा अकाउंट आहे समजा तुम्हाला टेम्पररी बंद करायचं असेल तर तुम्ही परमनंटली डिलीट करू शकता। त्यामुळे तुम्हाला लास्टपर्यंत नक्की व्हिडिओ पहा आणि सगळे डिटेल्स मी तुमच्या भाषेत आणि मराठीत मी सांगितले आहे, त्यामुळे लास्टपर्यंत नक्की पहा। सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय काम करायचं आहे फेसबुक आहे ते ओपन करून घ्यायचं। ओके, ओपन केलं तर वर 3 लाईन दिसतील तिथे म्हणजे ती प्रोफाईलचं आपले त्यावर क्लिक करून जी की प्रोफाईलमध्ये तुम्हाला जायचं आहे। ओके, त्यानंतर तुम्हाला इथे खाली स्क्रोल डाऊन करत जायचं आणि सेटिंग अँड प्रायव्हसीवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। ओके, त्यानंतर ते इथे तुम्हाला एक ऑप्शन भेटतो सेटिंगचा, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। ओके, क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अकाउंट सेंटरचा ऑप्शन आहे। बऱ्याचशा जणांच्या ह्याच्यात जर आला नाही तर तुम्हाला सांगतो तुम्ही काय करा प्ले स्टोअर जाऊन तुमचं फेसबुक आहे ते एकदा अपडेट करून घ्या। अपडेट केल्यानंतर हा ऑप्शन तुम्हाला इझिली येऊन जाईल। सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं अकाउंट सेंटरच्या खाली तुम्हाला सी मोअर इन अकाउंट सेंटरवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं। त्यानंतर बघू शकता अशा पद्धतीची की अकाउंट सेंटरचे सगळे सेटिंग्स आहेत ते तुमच्यासमोर ओपन होऊन जातील। त्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे खालीकडे स्क्रोल डाऊन करत जायचं, पर्सनल डिटेल्सचा एक ऑप्शन भेटेल त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर अकाउंट ओनरशिप अँड कंट्रोलचा एक ऑप्शन भेटेल त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। ओके, त्यावर क्लिक केल्यानंतर इथे 2 ऑप्शन्स तुम्हाला भेटतील। पहिला जो काही ऑप्शन आहे त्याची काही सुद्धा गरज नाही, त्यामुळे त्यावर काय लक्ष देण्याची गरज नाही। सगळ्यात पहिला जी काही पहिला ऑप्शन सोडून दिला 2 नंबरचा जो काही ऑप्शन आहे तो सर्वात इम्पॉर्टंट आहे, डीॲक्टिवेट ऑन डिलीट म्हणजे जी काय अकाउंट तुम्हाला डीॲक्टिवेट सुद्धा करू शकता आणि डिलीट सुद्धा करू शकता। ओके, बघू शकता खाली टेम्पररी डीॲक्टिवेट और परमनंटली डिलीट युअर अकाउंट अँड प्रोफेशनल्स म्हणजे जी काय अकाउंट तुम्ही परमनंटली पण डिलीट करू शकता आणि टेम्पररी जर एक 4 ते 5 दिवसासाठी जर करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकणार आहे। तर त्यावर क्लिक करून घ्या। ओके, क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचा इंटरफेस येईल। त्यानंतर इथे तुमच्या जी काही आयडिया असतील त्या सगळ्यात पहिले तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे आहेत। ओके, सगळ्यात पहिले समजून घ्या जर तुमचं फेसबुक पेज जर असेल ते सुद्धा डिलीट होणार आहे, त्यामुळे तुम्हाला सांगतो जे की तुमचं जर ती फेसबुक पेज ह्याला लिंक असेल ते डिलीट होणार आहे। त्यामुळे तुम्हाला सांगतो जे की तुमचा अकाउंट असेल ते सिलेक्ट करून घ्या। सगळ्यात पहिले कुठल्या ह्याला फेसबुक पेज आहे ते तुम्हाला माहिती आहे, जर तुम्ही असंच फेसबुक पेज काढलं असेल तर तुम्ही डिलीट करू शकता। त्यानंतर मी अशा पद्धतीने सिलेक्ट केलं आहे। ओके, त्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचा इंटरफेस येईल। सर्वात मोठी जी की आता चूक करतात बरेचसे जण हे तेच करतात, डीॲक्टिवेट अकाउंट म्हणजे की काय आहे तुम्ही काही दिवसांसाठी तुमचा अकाउंट आहे ती डीॲक्टिवेट करू शकता आणि इथे काय लिहिलं डिलीट अकाउंट म्हणजे परमनंटली डिलीट सुद्धा तुम्ही अकाउंट करू शकता। बरेचसे जणांना इथेच कन्फ्यूज होतात आणि त्यांना डीॲक्टिवेट करायचं असते काही दिवसांसाठी अकाउंट आहे ते बंद करायचं असतं, तर ते काय करतात ह्या ऑप्शन सिलेक्ट करतात म्हणजे जी काय डिलीट अकाउंट जे परमनंटली डिलीट अकाउंट अशा पद्धतीतून सिलेक्ट करतात। तर तुम्हाला सांगतो तुम्हाला काय करायचं आहे इथून डीॲक्टिवेट अकाउंट जर करायचं असेल तर सिलेक्ट करा म्हणजे काही दिवसांसाठी बंद करायचं असेल तर तुम्ही सिलेक्ट करू शकता। तुम्हाला जर परमनंटली जर डिलीट करायचं असेल तर तुम्ही हा 2 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करून घ्या आणि कंटिन्यूवर क्लिक करून घ्या। ओके, कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर तुमच्यामुळे अशा पद्धतीचा इंटरफेस येईल। त्यानंतर तुम्हाला इथे सजेशन करेल जी की आहे तुमचे बघू शकता फेसबुक पेज जी की आहेत ते तुम्हाला अशा पद्धतीतून दिसून जातील। जे की 2 फेसबुक पेज आहेत बघू शकता अशा पद्धतीत दिसून जातील। ते काय सांगते तुम्ही एक विचार करा जी की कुठल्याही सोशल मीडियावर तुम्ही गेला जर तुम्ही अकाउंट डिलीट करायला आला तर तुम्हाला काय करतात ते थांबवण्याचा प्रयत्न करतात, कारण की कुठलाही कस्टमर जे त्याचं ग्राहक आहे एक सुद्धा कमी होण्याचा ती काय तो जर समजा तुम्ही एखाद्या दुकानात जात आहे आणि समजा एखादा दुकानदार तुम्हाला मध्ये किती अडवण्याचा प्रयत्न करतो डिस्काउंट देतो अशाच पद्धतीने फेसबुक पेजचा आहे तुम्हाला प्रत्येक पायरीवर ते थांबवण्याचा प्रयत्नच करतं, कारण की प्रत्येक सोशल मीडियावर वाटतं
जे की आपले जे की अकाउंटवर जेवढे ओनर्स आहेत ते थांबले पाहिजेत, कोणी सुद्धा गेले नको पाहिजे. ओके, त्यानंतर तुम्हाला सांगते की फेसबुक पेज सुद्धा डिलीट होणार. त्यानंतर तुम्हाला जर डिलीट करायचं असेल तर कंटिन्यूवर क्लिक करा. ओके, त्यानंतर तुम्हाला इथून एक रिझन द्यायचा, जसं मी सांगितलं तशाच पद्धतीने तुम्ही कुठलंही यातील रिझन सिलेक्ट करा. अशा पद्धतीने मी एक नंबरचं रिझन आणि कंटिन्यूवर क्लिक केलं. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यामुळे अशा पद्धतीचा इंटरफेस येईल. त्यानंतर तुम्हाला फेसबुक काय सांगते बघू शकता, जे की तुम्ही आता मी रिझन सिलेक्ट केलं आहे तेच रिझनचं तुम्हाला सांगेल की एक सेटिंग तुम्ही करून घ्या. अशा पद्धतीने सांगेल, थोडंसं लोडिंग घेत आहे तर आपण इथून मी रिझन फेरशी सिलेक्ट करून घेतो. ओके, बघू शकता जे की बघू शकता इथे एडिट नोटिफिकेशन सेटिंग्स, म्हणजे जी की सेटिंग सांगते ती तुम्ही सेटिंग करून बघा. म्हणजे फेसबुक थांबवण्याचा किती प्रयत्न करताय ते बघू शकता. जर आपल्याला डायरेक्ट डिलीटच करून टाकायचं त्यामुळे कंटिन्यूवर क्लिक करा. ओके, त्यानंतर बघू शकता फेसबुकमध्ये डायरेक्ट तुम्ही आता डिलीटच करणार. त्यासाठी ती सांगत आहे की तुमचे जे की फोटो जे की असतील ते तुम्ही डाउनलोड करून तुमच्या याला सेव्ह करून ठेवू शकता. जे की इथे बघू शकता डाउनलोड इन्फो दिलं आहे बघू शकता, किंवा ट्रान्सपरंट इन्फोवर क्लिक करून तुम्ही गुगल ड्राईव्हमध्ये किंवा तुमच्या व्हॉट्सअपमध्ये कुठेही ट्रान्सपरंट करून ते सेव्ह करू शकता. जर तुम्हाला सेव्ह करायचे असेल जे की फोटोज म्हणा काय व्हिडिओज म्हणा हे तुम्ही सेव्ह करू शकता. बघू शकता डाउनलोड इन्फो लिहिलं आहे आणि ट्रान्सपरंट इन्फो याच्यावर क्लिक करून तुम्ही सेव्ह सुद्धा करू शकता. ओके, त्यानंतर इथे कंटिन्यूवर तुम्हाला क्लिक करायचं आहे, कारण की तुम्हाला डायरेक्ट जे की अकाउंट डिलीटच करायचं आहे. जर तुम्हाला सेव्ह करायचं असेल तर सेव्ह करू शकता. त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, तुमचं अकाउंट तेव्हाच डिलीट होणार आहे जर तुम्हाला फेसबुकचा पासवर्ड माहीत असेल. तो पासवर्ड माहीत असेल तो टाकायचा आहे आणि इथे कंटिन्यूवर क्लिक करून जे की अकाउंट आहे ते परमनंटली तुमचं डिलीट होणार आहे. एकदम सिम्पल आहे, जास्त काय अवघड नाही. 30 दिवसाच्या आत जे की अकाउंट आहे ते तुमचं डिलीट होणार आहे. तोपर्यंत तुमच्या फेसबुकवर राहणारे पण कोणाला सुद्धा दिसणार नाही. ह्या जे काही मी तुम्हाला सेटिंग्स ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या ह्या सगळ्या लक्षात ठेवून तुम्ही फेसबुक अकाउंट जर डिलीट केलं तर तुमचं परमनंटली सुद्धा डिलीट होणार आहे. आणि तुम्हाला टेम्पररी सुद्धा सांगितलं कशा पद्धतीतून डिलीट करू शकता. हा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. प्रॉपर मी डिटेल्समध्ये माहिती दिली आहे आणि ह्याच प्रकारे तुम्ही जे की आहे तुमचं अकाउंट डिलीट करू शकता. तर चला आपण भेटू उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.